आणि एक महत्त्वाची बातमी, ठाण्यामध्ये आव्हाडांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। स्वराज्य संघटना आव्हाडांच्या विरोधामध्ये आक्रमक झाली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर केलेल्या वक्तव्यावरून हा वाद निर्माण झालेला आहे। त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांच्या घराच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, आव्हाडांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली। नक्कीच निखिल, आपण ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाच्या बाहेरच आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। पाहू शकतो या ठिकाणी वर्तकनगर पोलीस पथकाचा फौजफाटा वाढवण्यात आलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूरचे राज्यसभेचे माजी खासदार संभाजी राजे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर स्वराज्य संघटना ही आक्रमक झालेली आहे। त्यानुसार आता पाहायला गेलं तर नाशिकच्या दिशेहून ठाण्यात ही स्वराज्य संघटना त्यांच्या निवासस्थानी धडक करणार असली देखील प्राथमिक माहिती समोर येते। मात्र याबाबत बोलणं केलं होतं जितेंद्र आव्हाडनी। या संदर्भातली माहिती बघायला गेलं तर विशालगडावरील दंगल हा एक प्लान होता। संभाजीराजे छत्रपती म्हणण्याचा आता हक्क नाही। संभाजीराजे यांचं रक्त तपासावं लागेल। मी शाहू महाराजांना छत्रपती म्हणेल असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं। त्यानुसार आता त्यांचं वक्तव्यानंतर आता कुठेतरी पडसाद आता उमटताना दिसतात। पाहायला गेलं तर स्वराज्य संघटना ही आक्रमक झालेली आहे। त्यानुसार आता जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आता पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला। त्यामुळे नक्की जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर आता धन्यवाद गणेश एकूणच माहितीबद्दल। तर स्वराज्य संघटना आक्रमक झाल्यानंतर आता आव्हाडांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे।